फ्रेंड्स, आपण मार्च 2023 क्वेश्चन पेपर पाहत आहोत. त्यामधील हा सेक्शन सी चालू आहे आणि सेक्शन सी मधील हा क्वेश्चन नंबर 20 आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 20च्या पुढील आपण क्वेश्चन आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 20 मी रीड करतोय. क्वेश्चन नंबर 20 मध्ये तुम्हाला दोन लाईनचे इक्वेशन दिलेले आहेत आणि ह्या दोन लाईनचे इक्वेशन वरून एक आपल्याला प्लेन मिळेल, ज्या प्लेनचे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर दिलेले दोन इक्वेशन कोप्लेनर आहेत. मी क्वेश्चन नंबर 20 रीड करतोय. लाइन्स r bar is equal to I plus j minus k plus lambda 2i minus 2j plus k and r bar is equal to 4i minus 3j plus 2k plus mu I minus 2j plus 2k are coplanar. Find the equation of the plane determined by them. तर दोन लाईनचे इक्वेशन दिलेले आहेत आणि एवढंच नाही तर त्या दोन लाईन कोप्लेनर आहेत. कोप्लेनर म्हणजे त्या दोन्ही लाईन एकाच प्लेनवर आहेत. आणि समजा ती पहिली जी लाईन आहे ती आर बार इज इक्वल टू ए1 बार प्लस लॅम्बडा बी1 बार ह्या फॉर्मॅटमध्ये असेल आणि दुसरी लाईन समजा आर बार इज इक्वल टू ए2 बार प्लस म्यू बी2 बार ह्या फॉर्मॅटमध्ये असेल. तर ह्या दोन्ही लाईन जर एकाच प्लेनमध्ये असतील तर त्या लाईन काय असतील? कोप्लेनर. ते दिलेलंच आहे. ह्या दोन्ही लाईन एकाच प्लेनमध्ये आहेत म्हणजेच त्या काय आहेत? कोप्लेनर आहेत. तर आपल्याला इक्वेशन फाइंड करायचंय की ती जी लाईन आहे त्या दोन्ही लाईन ज्या प्लेनमध्ये आहेत त्या प्लेनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्या प्लेनचं इक्वेशन आहे आर बार डॉट बी1 बार क्रॉस बी2 बार इज इक्वल टू ए1 बार डॉट बी1 बार क्रॉस बी2 बार. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपल्याला ह्या प्लेनचं इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. तर प्लेनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी तुम्हाला दिलेलं इक्वेशन कम्पेअर करावं लागेल. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. सोल्युशन हिअर. लाइन्स समजा आर बार इज इक्वल टू ए1 बार प्लस लॅम्बडा बी1 बार दिलेली आहे आणि दुसरी लाईन समजा दिलेली आहे आर बार इज इक्वल टू ए2 बार प्लस म्यू बी2 बार. तर अशा दोन लाईन दिलेल्या असतील आणि त्या कोप्लेनर असतील, आर कोप्लेनर, then equation of plane containing given lines अशा प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला ज्याच्यामध्ये दोन्ही लाईन्स म्हणजे त्या प्लेनमध्ये दोन्ही लाईन्स येतील. कंटेनिंग इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग गिव्हन लाईन्स. आणि ते जे इक्वेशन आहे ते जे आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे ते इक्वेशन आहे आर बार डॉट बी1 बार क्रॉस बी2 बार इज इक्वल टू ए1 बार डॉट बी1 बार क्रॉस बी2 बार. तर दिलेले जे इक्वेशन आहे कंपेअर करून आपण इथं लिहूया. हिअर ए1 बार इज इक्वल टू ए2 बारची गरज नाही, बी1 बार लिहूया आणि बी2 बार लिहूया. तर दिलेले इक्वेशन वरून आपण ए1 बार लिहूया. ए1 बार येईल आय प्लस जे मायनस के. या ठिकाणी ए1 बार हा येईल. त्याच्यानंतर ए2 बार काय येईल? ए2 बारची गरज नाहीये. बी1 बार येईल 2i मायनस 2j प्लस के. या ठिकाणी 2i मायनस 2j प्लस 2k हा बी1 बार लिहूया आणि बी2 बार येईल i मायनस 2j प्लस 2k. या ठिकाणी हे तिन्ही व्हॅल्यू आपण खाली लिहूया. दिलेले व्हॅल्यू ए1 बार काय आहे? i प्लस जे मायनस के. i प्लस जे मायनस के. बी1 बार जो दिला आहे तो लिहूया 2i मायनस 2j प्लस के. 2i मायनस 2j प्लस के. त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे त्याच्यावरून i मायनस 2j प्लस 2k बी2 बार येईल
आय मायनस 2j प्लस 2k b2 बार. ठीक आहे. तर आपल्याला जर प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं असेल आणि प्लेनचं इक्वेशन जर पाहिलं आपण तर काय प्लेनचं इक्वेशन आहे आर बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार. त्यासाठी तुम्हाला b1 बार क्रॉस b2 बार फाइंड आउट करावा लागेल. तर b1 बार क्रॉस b2 बार आपल्याला फाइंड करायचं असेल तर इथं या ठिकाणी b1 बार क्रॉस b2 बार येईल आय जे के फर्स्ट रो. सेकंड रो b1 बार चे कोएफिशिएंट चेक करायचे आय जे के चे 2 -2 आणि 1. 2 -2 1. b2 बारच्या आय जे के चे कोएफिशिएंट आहेत 1 -2 आणि 2. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. तर हा डिटर्मिनंट सॉल्व करताना पहिला आय कॅप घ्यायचा आहे. त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर आय कॅपचा रो आय जे के हा सोडला, आय कॅपचा कॉलम हा आहे तो पण सोडून दिला. राहिलेल्या व्हॅल्यूचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. सो -2 into 2 is -4. -2 into 1 is -2 minus +2 कारण इथं मायनस येते मध्ये. त्यानंतर मायनस साइन कंपल्सरी सो -j कॅप. त्याच पद्धतीने j चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहिलेल्या व्हॅल्यूचा डिटर्मिनंट घेऊया. 2 into 2 is 4 -1. त्यानंतर पुढची टर्म आहे k कॅप. त्याचाही रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहिलेल्या व्हॅल्यूचा डिटर्मिनंट घेऊया. 2 into -2 is -4 and -2 into 1 is -2 पण मायनस +2 होईल. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर येईल आय कॅप -4 + 2 येईल -2 -j कॅप 4 - 1 येईल 3 प्लस k कॅप -4 + 2 येईल -2. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जो वेक्टर मिळेल तो असा मिळेल -2i कॅप -3j कॅप and lastly -2k कॅप. हा मिळाला b1 बार क्रॉस b2 बार. हा वेक्टर मिळाल्यानंतर आपल्याला a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार फाइंड आउट करायचा आहे. तर a1 बार का आहे i + j - k. या ठिकाणी मी लिहितोय i + j - k i + j - k. त्यानंतर b1 बार क्रॉस b2 बार आपण फाइंड केलेलाच आहे -2i -3j -2k. आणि यांचं डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करायचं आहे. डॉट प्रॉडक्ट फाइंड करताना आय चा कोएफिशिएंट पाहूया. तर आय चा कोएफिशिएंट आहे या ठिकाणी 1 आणि या इकडल्या साईडला -2 सो 1 into -2. j चा कोएफिशिएंट आहे 1 into -3. k चा कोएफिशिएंट आहे +-1 into -2. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर मिळेल -2 -1 into -3 -3. त्यानंतर -1 into -2 +2. म्हणजे उत्तर मिळते 2 and -2 गेट कॅन्सल वी गेट -3. हा आला डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट. याला स्केलर ट्रिपल प्रॉडक्टही म्हणतो आपण. डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्टलाच स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणायचं. त्याचं उत्तर आले -3. तर आपल्याला b1 बार क्रॉस b2 बार पण मिळालेला आहे. तर मी परत प्लेनचं इक्वेशन लिहितोय. प्लेनचं इक्वेशन काय आहे आर बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार. हे सर्व व्हॅल्यू आपण पुट करूया which is equal to -3 आणि b1 बार क्रॉस b2 बार आपण फाइंड केलेले आहे. r बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार लिहूया
minus 2i minus 3j minus 2k minus 3j minus 2k. म्हणजेच जे इक्वेशन मिळालं ते प्लेनचं इक्वेशन मिळालं, ह्याच्यामधून मायनस कॉमन निघतोय, म्हणजेच काय होईल, ह्याचे आन्सर जे मिळेल ते मिळेल आर बार डॉट मायनस कॉमन म्हणजेच 2i प्लस 3j प्लस 2k is equal to 3. This is the required equation of plane. This is required equation of plane. Now next question is question number 21. Question number 21 का आहे पहा. If y is equal to under root of tan x plus under root of tan x plus under root of tan x, इथे x पाहिजे, plus dot 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 up to infinity, then show that dy by dx is equal to sec square x upon 2y minus 1 and we have to find dy by dx at x is equal to 0. तर दिलेले इक्वेशन एकदा लिहूया. y is equal to under root tan x. आता हे जे दिलेले इक्वेशन आहे हे मी आपल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करूया. सो अंडर रूट टॅन एक्स y इज इक्वल टू अंडर रूट टॅन एक्स प्लस परत टर्म रिपीट झाल्यामुळे आपण ह्या टर्मच्या जागी जे अंडर रूट टर्म ह्या पुढची जी टर्म आहे त्याच्या जागी y पुट करणार आहे. या ठिकाणी आपण y पुट करूया आणि त्यानंतर फक्त सॉल्व्ह करायचं. तर या ठिकाणी जी टर्म जे इक्वेशन आलंय y इज इक्वल टू अंडर रूट टॅन एक्स प्लस y हे अंडर रूट मध्ये म्हणजे दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. देअरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू tan x प्लस y. आणि आता हे फक्त डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर? 2y dy by dx which is equal to derivative of tan x is tan x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec square x आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. हे सॉल्व्ह करत असताना dy by dx फाइंड करायचं म्हटल्यानंतर dy by dx च्या सर्व टर्म एका साईडला घ्यायच्या आणि बाकीच्या टर्म एका साईडला घ्यायच्या. सो dy by dx ची टर्म पहिली तर आहेच आहे आणि याच्यानंतर शेवटची टर्म आहे ती इकडल्या साईडला नेऊया. सो 2y dy by dx minus dy by dx and which is equal to काय आहे? sec square x. यानंतर dy by dx कॉमन घेऊया म्हणजे 2y minus 1 into dy by dx which is equal to sec square x which is equal to sec square x. म्हणजेच dy by dx ची जी व्हॅल्यू मिळेल ती मिळेल dy by dx is equal to sec square x अपॉन 2y minus 1. ही व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायचीच होती जी आलेली आहे sec square x अपॉन 2y minus 1. पण त्यापुढे क्वेश्चन विचारलेला आहे तर तुम्हाला dy by dx at x is equal to 0 फाइंड आउट करायचं आहे. when x is equal to 0 what is the y? y काय असेल तर y ची व्हॅल्यू जर पाहिली आपण या ठिकाणी दिलेली आहे. y इज इक्वल टू दिलेले इक्वेशन पाहूया. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला मिळेल y इज इक्वल टू अंडर रूट tan 0 प्लस अंडर रूट tan 0 असे कंटिन्यू प्रोसेस मिळेल. पण tan 0 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे y इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. सो आय पुट हिअर y इज इक्वल टू 0. when x is equal to 0 y is also 0. So dy by dx at x is equal to 0 is dy by dx at x is equal to 0
and y is equal to 0 is equal to square x च्या जागी 0 पुट करतोय डिवाइड बाय 2y y च्या जागी पण 0 पुट करूया -1 sec 0 ची व्हॅल्यू काय तर sec 0 ची व्हॅल्यू 1 आहे 1 चा स्क्वेअर अपॉन 0 -1 आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल 1 अपॉन -1 दॅट इज -1 हे आपलं कंप्लीट सोल्युशन सो dy by dx at x is equal to 0 and y is equal to 0 is -1 now next question evaluate integration of x into tan inverse x इंटिग्रेशन मध्ये प्रॉडक्ट रूल इथे मी प्रॉडक्ट रूल पण लिहितो म्हणजे समजण्यासाठी खूप सोपं आहे सो सोल्युशन क्वेश्चन नंबर 23 आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे आणि या ठिकाणी दोन टर्म आल्यात पहिली टर्म आहे x आणि दुसरी टर्म आहे tan इनवर्स x तर या ठिकाणी पहिला मी प्रॉडक्ट रूल लिहितो इंटिग्रेशन ऑफ u into v dx which is equal to u as it is इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म v dx लक्षात ठेवायचं असेल तर कसं ठेवायचं पहा फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म इंटू dx ओके या ठिकाणी ब्रॅकेट टाकूया या ठिकाणी पहिली टर्म LIATE रूल प्रमाणे घेऊया LIATE तर पहिली टर्म लॉगॅरिथमिक असेल तर ती घ्या नंतर इनव्हर्स घ्या नंतर अल्जेब्रिक नंतर ट्रिगोनोमेट्रिक असेल आणि नंतर एक्सपोनेन्शियल या ठिकाणी जर नंबर चेक केला तर पहिली टर्म अल्जेब्रिक आहे आणि दुसरी इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्यामुळे आपल्याला पहिली टर्म tan इनव्हर्स x घ्यावं लागेल सो आय राईट हिअर u is equal to tan inverse x and v is equal to x तर u च्या जागी tan inverse x डायरेक्टली पुट करा आणि v च्या जागी x पुट करा सो हिअर I is equal to integration of u tan inverse x into x dx which is equal to रूल्स प्रमाणे u च्या जागी tan इनवर्स x टाका आणि v च्या जागी डायरेक्टली x पुट करा सो फर्स्ट टर्म ॲज इट इज tan इनवर्स x into integration of second term minus integration of derivative of first term is derivative of first term tan inverse x dx into derivative only into integration of v dx that is integration of second term is x dx and into dx this is the bracket here okay now next term is tan inverse x what is the integration of x what is integration of x so integration of x is x square upon 2 minus integration of the derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square 1 upon 1 plus x square into again integration of x is x square upon 2 into dx now next step is I write here x square upon 2 into tan inverse x
इथं आपण फक्त प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहिले, अगोदर अल्जेब्रिक नंतर इन्व्हर्स फंक्शन लिहिलेलं आहे. मायनस इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी 1/2 आपण इंटिग्रेशनच्या बाहेरही घेऊ शकतो आणि एक्स स्क्वेअर जसंच तसा अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. त्या ठिकाणी जो 2 आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर टाकूया 1/2. इथे एक ऍडजस्टमेंट करूया की एक्स स्क्वेअर खाली एक्स स्क्वेअर आणि अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर आपण इथं 1 ऍड करू शकतो आणि सबट्रॅक्ट करू शकतो. 1 प्लस आणि -1 dx. ही ऍडजस्टमेंट केली की आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. सो आय राईट हिअर नेक्स्ट स्टेप which is equal to x square upon 2 tan inverse x minus 1/2 1/2 1/2 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 सेपरेशन करून टाकूया. इंटिग्रेशन ऑफ ही 1 प्लस एक्स स्क्वेअर ही एक टर्म आहे आणि 1 ही एक टर्म आहे ज्यांचं सेपरेशन करता येईल. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. इथं समजून घेतलं पाहिजे, इथं मायनस आहे आणि या ठिकाणी मायनस आहे. मायनस मायनस प्लस होईल आणि 1/2 ने आपण मल्टिप्लाय पण करणार आहोत. सो प्लस 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेरच ठेवूया. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर पुढची स्टेप येईल विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स एक्स मायनस 1/2 ॲज इट इज. आणि या ठिकाणी 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर या दोन्ही टर्म कॅन्सल होऊन शिल्लक 1 राहत आहे. प्लस 1/2 and इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्याचं जर इंटिग्रेशन माहित असेल तुम्हाला तर ते लिहिता येईल tan इनवर्स एक्स प्लस सी इज कंपल्सरी. म्हणजेच काय येईल विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स एक्स एक्स स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स एक्स मायनस 1/2 1चं इंटिग्रेशन आहे एक्स मायनस 1/2 एक्स प्लस 1/2 tan इनवर्स एक्स जसंच तसं इथं प्लस चे आपण शेवट करणार आहोत. प्लस सी जोपर्यंत शेवटचं इंटिग्रेशन येत नाही तोपर्यंत प्लस सी ऍड करायचं नाही. सो आय ऍड प्लस सी. सो आय इज इक्वल टू जे शेवट आन्सर मिळालंय ते मिळालंय आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स एक्स मायनस 1/2 एक्स प्लस 1/2 tan इनवर्स एक्स प्लस सी. हे आपलं कम्प्लीट सोल्युशन. पुढचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 22 बाकी आहे, तो घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 22 रीड करतोय. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ sin 30 degree and 30 minute. We have to given that 1 degree is equal to 0.0175 radian, cos 30 degree is equal to 0.8666. तर या ठिकाणी फक्त मी एक फॉर्म्युला लिहितो ज्याचा आपल्याला वापर करायचा आहे, अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. तर अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला आहे f of a plus h is equivalent to f of a plus
एच एफ डॅश ऑफ ई हा फॉर्म्युला आहे ज्याचा आपल्याला वापर करायचा आहे. दिलेलं इक्वेशन आहे साइन 30 डिग्री अँड 30 मिनिट. दिलेलं जे एक्झाम्पल आहे ज्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. यावरून दिलेलं एक जी व्हॅल्यू आहे त्यावरून फंक्शन येईल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स लिहूया. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. यावरून ए प्लस एच ही जी व्हॅल्यू येते ए प्लस एच इज इक्वल टू 30 डिग्री अँड 30 मिनिट. 1 डिग्री म्हणजेच 60 मिनिट. मग 30 मिनिट म्हटल्यानंतर 1/2 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती 30 मिनिट असते. मग या ठिकाणी 30 डिग्री अँड 30 मिनिट मीन्स प्लस 1/2 डिग्री. तसंच हे जर आपण रेडियन मध्ये केलं तर पाय अपॉन 6 रेडियन असेल प्लस 1/2 डिग्री मीन्स डिग्रीचं कन्व्हर्जन आपण रेडियन मध्येच करणार आहोत. सो आय राईट डिग्री इंटू रेडियन. सो हिअर 1/2 दिलेलं आहे आपल्याला 0.0175 अपॉन 2 रेडियन. हे सिम्पली आपल्याला फाइंड आउट करता येईल. पाय अपॉन 6 रेडियन जसंच तसं प्लस आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं 2 ने जर डिव्हाइड केलं तर ते 0.0081 875. हे जर कॅल्क्युलेशन केलं 2 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला काय मिळते 0.00875. सिंपल कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करू शकता. आता इथे ए ची व्हॅल्यू घेऊया पाय अपॉन 6 रेडियन आणि एच हा जो आहे तो कंपल्सरी रेडियन मध्येच असणार आहे हे पण डोक्यात ठेवा. 0.00875. ए तुम्ही डिग्री रेडियन मध्ये काही लिहा तरी चालतो पण एच हा कंपल्सरी रेडियन मध्येच पाहिजे तरच आपल्याला सोल्युशन मिळेल. आता मी फॉर्म्युला लिहिणार आहे. सो आय राईट हिअर फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ऑफ ए. सो आय राईट हिअर नेक्स्ट स्टेप एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे तुम्हाला साइन 30 डिग्री अँड 30 मिनिट फाइंड आउट करायचं आहे. साइन 30 डिग्री 30 मिनिट विच इज इक्वल टू एफ ऑफ ए म्हणजे साइन 30 डिग्री प्लस एच ची व्हॅल्यू जी आहे ती 0.00875 इंटू एफ डॅश ऑफ ए म्हणजेच साइन डेरिव्हेटिव्ह आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह तिथं टाकायचा आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. सो हिअर आय राईट कॉस 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. सो विच इज इक्विव्हॅलंट टू साइन 30 डिग्री इज 1/2. ही जी व्हॅल्यू ती आपोआप रेडियन मध्येच येते 0.00875 ॲज इट इज इंटू कॉस 30 ची व्हॅल्यू जी ती दिलेली एक्झाम्पल मध्ये ती घेऊया. काय दिलेली पाहूया. कॉस 30 दिलाय 0.866 तो पुट करूया 0.866 1/2 ची व्हॅल्यू 0.5 टाकूया प्लस हे मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन येईल मल्टिप्लिकेशन येतं 0.0075775 0.007
0.5775 आणि हे सॉल्व केल्यानंतर किंवा हे ॲडिशन केल्यानंतर उत्तर येईल 0.5075 इथपर्यंत ठेवलं तरी चालेल आणि ह्याच्या पुढच्या जे व्हॅल्यू आहेत ते 5 पेक्षा जास्त असल्यामुळे इथे येईल 6. सो आय राईट क्लिअरली आन्सर 0.5076. या ठिकाणी जो फॉर्म्युला मी यूज केला एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू न टाकता इज इक्वॅलंट टू टाकलं तरच तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. अदरवाईज 1 मार्क्स तुमचा कट होऊ शकतो. हे पण क्वेश्चन वाचूया. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. दिलेलं इक्वेशन आहे dy by dx is equal to e raised to 2y cos x when x is equal to pi upon 6 and y is equal to 0. पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपल्याला अगोदर जनरल सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल. दिलेलं इक्वेशन लिहितोय मी dy by dx is equal to e raised to 2y cos x. म्हणजेच काय येईल दिलेलं इक्वेशन आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. त्यासाठी जे दोन व्हेरिएबल्स आले ते सेपरेट करूया. तर या ठिकाणी y आणि x असे दोन व्हेरिएबल आहेत जे आपल्याला सेपरेट करता येतात का ते चेक करूया. तर या ठिकाणी e raised to 2y आणि cos x म्हणजे y आणि x व्हेरिएबल आलेत आणि या ठिकाणी dy आणि dx आले. dx मल्टिप्लाय करा e raised to 2y डिवाइड करा. सो देअरफॉर 1 अपॉन e raised to 2y होईल into dy is equal to cos x dx. Now integrating both side we get जर इंटिग्रेट केलं तर काय येईल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन e raised to 2y dy is equal to integration of cos x dx. आता e raised to 2y ही जी टर्म आहे ती आपल्याला अशी लिहिता येईल e raised to minus 2y dy is equal to integration of cos x dx. Now what is the integration of e raised to minus 2y? त्यासाठी तुम्हाला e raised to x चे इंटिग्रेशन माहितीच आहे आणि e raised to x चे इंटिग्रेशन आहे e raised to x plus c. तर e raised to x चे इंटिग्रेशन जर e raised to x plus c आहे तर e raised to minus 2y चे इथेच असेल. सो e raised to minus 2y into y चा कोएफिशिएंट येईल -1/2 is equal to cos x चे इंटिग्रेशन आहे sin x plus c. This is the general solution. आता जनरल सोल्युशन झाल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जे व्हॅल्यूज दिले आहेत त्या पुट करूया. पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करण्यासाठी x is equal to pi by 6 दिले आणि y is equal to 0 दिले. सो पुट x is equal to pi by 6 and y is equal to 0. Therefore, I write here e raised to minus 2y आणि y च्या जागी जर 0 पुट केलं तर डायरेक्टली 1 येईल into -1/2 is equal to sin pi upon 6. sin pi upon 6 ची जी व्हॅल्यू येते 30 डिग्री आहे म्हणजेच 1/2 येईल. sin pi upon 6 सुद्धा 1/2 येईल. सो -1/2 is equal to 1/2 plus c. and therefore -1/2 ही टर्म तिकडे नेऊया म्हणजे काय होईल मायनसच होईल. सो c is equal to -1/2 आणि हे तर येईल -1. c ची व्हॅल्यू -1 आल्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळून जाईल. therefore the particular solution is what is the particular solution?
The particular solution is च्या जागी फक्त -1 पुट करायचंय. e⁻²y into -1/2 is equal to sin x minus c. या ठिकाणी आपले क्वेश्चन नंबर 24 पर्यंत कंप्लीट झालेले आहेत. अजूनही 2 क्वेश्चन सेक्शन सी मध्ये राहतील जे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. या ठिकाणी व्हिडिओ कंप्लीट होत आहे. धन्यवाद.